Now, the most important question, that is the difference between the mitosis and meiosis. म्हणजेच सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन यांच्यामधला असणारा फरक. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो आणि त्या ठिकाणी नक्की त्यातला जो फरक आहे तो पटकन त्यांच्या लक्षामध्ये येत नाही, कारण बोथ आर द सेल डिव्हिजन प्रोसेसेस. दोन्हीही पेशी विभाजनाच्या प्रक्रिया आहेत. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू प्रोसेसेस? काय फरक आहे यांच्यामध्ये, याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगता येतो का व्हॉट इज द नीड ऑफ दीज प्रोसेसेस. याचं महत्त्व काय आहे? द मायटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम. सजीवांचा वाढ आणि विकास जो असतो त्या वाढीच्या आणि विकासाच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची आहे, कारण शरीरभर वाढ होत असते. शरीराची वाढ होतं काय तर सेल डिव्हिजन होते, पेशींची संख्या वाढते, वाढ होते. त्याबरोबरच दुसऱ्या बाजूला मियोसिस प्रोसेसचा जर विचार केला तर इट इज इसेन्शियल फॉर द फॉर्मेशन ऑफ द स्पोर्स. द स्पोर्स जे आहेत हे पुरुषांमध्ये तयार होतात आणि जे गॅमेट्स जे आहेत ते स्त्रियांमध्ये तयार होतात, मादीमध्ये तयार होतात. म्हणजेच या ठिकाणी मराठीमध्ये याला युग्मक म्हटलं जातं आणि हे जे गॅमेट्स आहेत यांना बीजाणू पेशी असं म्हटलं जातं. मग व्हॉट इज द यूज ऑफ दिस? यांचा काय उपयोग आहे तर ज्या वेळेला गर्भधारणा होत असते, सेक्शुअल प्रोडक्शनमध्ये गर्भधारणा होताना ह्या दोन ज्या हिप्लॉइड सेल्स ज्या आहेत, म्हणजेच ज्या एकगुणी पेशी आहेत ते एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यापासून एक द्विगुणी सेल तयार झालेली पाहायला मिळते, एक डिप्लॉइड सेल तयार झालेली पाहायला मिळते. म्हणून दिस इज द प्रोसेस विच इज इसेन्शियल फॉर द रिप्रोडक्शन. जी प्रजननाची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी ही आपल्याला महत्त्वाची प्रोसेस पाहायला मिळते. मीन्स इट इज इसेन्शियल फॉर द रिप्रोडक्शन. जे प्रजनन आहे त्याच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आपल्याला सांगता येते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला, मायटोसिस जी प्रोसेस आहे ती शरीरभर होत असते. शरीराच्या सर्व भागांमध्ये वाढ आणि विकास होतो आणि ही वाढ आणि विकास होताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगता येतं की ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला ज्या काय पेशी आहेत, कारक पेशी ज्या आहेत त्या सोमॅटिक सेल्समध्ये आपल्याला धिस प्रोसेस इज टेकन प्लेस. म्हणजे ही प्रक्रिया पुढं घडून येते इन द सोमॅटिक सेल्स ऑर द काय पेशी, म्हणजे ज्या पेशी कार्य करतात, काम करतात त्यांच्यामध्ये ही प्रक्रिया घडून येते. दुसऱ्या बाजूला ही जी प्रक्रिया आहे म्हणजेच जी अर्धगुणसूत्री विभाजनाची प्रक्रिया आहे, दॅट इज द मियोसिस which is taken place only in the germ or the sex cell. ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपला जर्म सेल, म्हणजेच त्या ठिकाणी मराठीमध्ये आपण ह्या जर्म सेलला सेक्स सेल म्हणजेच त्या ठिकाणी जनन पेशी म्हणजेच जर्म सेल्स मध्ये फक्त ही प्रक्रिया आपल्याला झालेली पाहायला मिळते. म्हणजेच हा जर विचार केला तर याच्यानुसार आपल्याला तिसरा महत्त्वाचा जो फरकाचा मुद्दा आहे तो सांगता येईल का दिस इज द प्रोसेस विच इज टेकन विच ऑकर्स ड्युरिंग द होल लाईफ. म्हणजे पूर्ण आयुष्यभर ही प्रोसेस आपल्याला घडलेली पाहायला मिळते. मग म्हणूनच आपण काय म्हणू शकतो, दिस इज द लाईफ टाईम प्रोसेस. दिस इज द लाईफ टाईम प्रोसेस, कारण वाढ आणि विकास हा आयुष्यभर होत असतो आणि म्हणून मग ही प्रक्रिया सुद्धा काय आहे, आयुष्यभर चालणारी आहे. दुसऱ्या बाजूला जर अर्धगुणसूत्री विभाजनाचा जर विचार केला तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला सांगता येईल का दिस इज द प्रोसेस विच इज टेकन प्लेस ओनली ड्युरिंग, म्हणजे ही प्रक्रिया फक्त घडून येते. कधी घडून येते तर जे रिप्रोडक्टिव्हली ऍक्टिव्ह
रिप्रोडक्टिव्ह एज, प्रजनन दृष्ट्या सक्षम वय जे असतं त्याच वयामध्ये ही प्रोसेस घडून येते. म्हणजेच ज्या वेळेला प्रजननक्षम बनतात प्राणी त्याच वेळेला ही प्रोसेस घडून येते. मग त्यांचा जो कालावधी आहे तो कालावधी ठरलेला आहे. अगदी लहानपणापासून रिप्रोडक्टिव्ह नसतात आणि म्हातारपणी पण रिप्रोडक्टिव्ह नसतात. मग ठरलेलं वय आहे त्या वयामध्येच ही प्रोसेस घडते. सो इट्स नॉट अ लाईफ टाईम प्रोसेस. माणसाचा विचार केला तर माणसामध्ये साधारणतः 15-16 वर्षापासून पुढे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह एज चालू झालेलं पाहायला मिळतं. कमीत कमी एज आहे, काही ठिकाणी ते अगदी 13 पासून पाहायला मिळतं. पण साधारणतः सरासरी ते 15-16 वर्षापासून तर अगदी आपल्याला स्त्रियांमध्ये ते 45 वर्षापर्यंत, पुरुषांमध्ये ते 50 वर्षापर्यंत आपल्याला हे पाहायला मिळतं. मीन्स दिस इज नॉट अ लाईफ टाईम प्रोसेस. ही पूर्ण आयुष्यभर घडणारी प्रक्रिया नाही आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा यांच्यामध्ये जर विचारात घेतला तर तो आपल्याला सांगता येईल जेनेटिक रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन does not taken place in the process of mitosis. मायटोसिस प्रक्रियेमध्ये जे जेनेटिक म्हणजेच जे जनुकीय रिकॉम्बिनेशन, त्याला पुनर्संयोग असं म्हटलेलं आहे. तर जनुकीय पुनर्संयोगाची प्रोसेस या मायटोसिसमध्ये, सूत्री विभाजनामध्ये घडून येत नाही. बिकॉज देर इज द ॲब्सेन्स ऑफ द क्रॉसिंग ओव्हर of the non-sister chromatids. म्हणजेच जी असमानाशी अर्धगुणसूत्र असतात त्या गुणसूत्रांमध्ये इथं क्रॉसिंग ओव्हर घडून येत नाही. त्याला पारगती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ही प्रक्रिया, जी क्रॉसिंग ओव्हरची प्रक्रिया घडली पाहिजे जे असमान गुणसूत्र असतात त्यांच्यामध्ये, तर ही प्रक्रिया न घडल्यामुळे आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन डज नॉट टेक प्लेस इन दिस प्रोसेस. ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला असं जे पुनर्संयोग आहे, जनुकीय पुनर्संयोग हा घडत नाही. आणि त्यामुळे सो दॅट द रिप्रोडक्टिव्ह सेल्स, ज्या पुनरुत्पादित झालेल्या आर द डॉटर सेल्स विच आर प्रोड्युस्ड इन दिस प्रोसेस आर genetically like and similar to the parent cell. म्हणजेच ह्या ज्या सेल्स असतात त्या समरूप आणि अगदी हुबेहूब असतात. कोणासारख्या? पेरेंट सेल, पालकपेशी सारख्या. म्हणजे ज्या सेल पासून नवीन सेल तयार झालेले आहेत त्या नवीन तयार झालेल्या सेल ज्या असतात त्या याप्रमाणेच असतात. म्हणजे मूळ पेशी ज्या आहेत त्या पेशीप्रमाणेच असतात. बट इन द मिओसिस, अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज टेकन प्लेस. द प्रोसेस ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज टेकन प्लेस. म्हणजेच जनुकीय जे पुनर्संयोग प्रक्रिया जी आहे ती याच्यामध्ये घडून येते. टेकन प्लेस म्हणजे घडून येते. सो दॅट, आता का घडून येते? बिकॉज ऑफ द क्रॉसिंग ओव्हर, म्हणजे परत पारगतीची प्रक्रिया आहे. द क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटाइड्स, म्हणजेच असमान जी गुणसूत्र असतात ती असमान अर्धगुणसूत्र जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय घडून येतं? क्रॉसिंग ओव्हर, पारगती प्रक्रिया घडून येते. अँड सो, आणि याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो का जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येते. अँड दिस इज जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज कॉज्ड फॉर द न्यू सेल्स विच आर प्रोड्युस्ड इन मिओसिस. या मिओसिस प्रोसेसमध्ये तयार होणारे नवीन सेल्स आहेत आर नॉट सिमिलर ऑर अलाइक, नॉट सिमिलर ऑर अलाइक to the parent cell. म्हणजे त्या ठिकाणी त्या मूळ ज्या पालकपेशी असतात त्या पालकपेशींना काय असत नाही, ह्या एकरूप असत, समरूप असत नाही, म्हणजे सारख्या असत नाही, त्यांच्यासारख्या तंतोतंत असत नाही, त्यांच्यामध्ये फरक घडून येतो. कारण हे क्रॉसिंग ओव्हर झालेलं असतं जनुकांमध्ये आणि त्याचा परिणाम असा होतो. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय? समजा या ठिकाणी हे एक जनुक आहे आणि हे दुसरं एक जनुक आहे. आता सपोज
हे याप्रमाणे आणि हे याप्रमाणे, त्यांचे कलर्स वेगळे आहेत. सपोज काय होतं ज्यावेळेला क्रॉसिंग ओव्हर होतं त्यावेळेला आता हे त्याचे क्रोमॅटाइड्स आहेत, ह्या क्रोमोसोमचे काय ते क्रोमॅटाइड्स आहेत, म्हणजे हे गुणसूत्रांचे ते काय आहेत, हे जे आहेत ते त्यांचे अर्धगुणसूत्र आहे, त्याला जनुक जीन्स असं पण म्हटलं जातं. मग या ठिकाणी घडून काय येतं तर आपल्याला हा बदल झालेला पाहायला मिळतो का, याचा छोटासा एखादा जीन्स जो असतो तो बदलतो आणि तो ही जी दुसरी जीन्स आहे त्या दुसऱ्या जीन्सला त्या ठिकाणी तो आपल्याला जाऊन हे झालेला पाहायला मिळतो, क्रॉसिंग ओव्हर घडून येतं. म्हणजेच याप्रमाणे असं जे क्रॉसिंग ओव्हर घडतं त्याचा परिणाम असा होतो का आपल्याला नवीन तयार होणारे जे हे असतात ऑर्गन्स असतात याच्यात नवीन पिढी जन्माला येते. मग ती नवीन पिढी जन्माला आल्यानंतर ती तंतोतंत पाठीमागच्या सारखी असत नाही. म्हणजे पाठीमागच्या पिढीमध्ये आई आणि वडील जे असतात त्यांच्याप्रमाणे त्यांच्यामध्ये काहीतरी फरक निर्माण होतो आणि हा जो फरक असतो तो फरक कशामुळे निर्माण होतो, फक्त जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे निर्माण झालेला पाहायला मिळतो. तर पाचवा महत्त्वाचा मुद्दा सांगता येतो इज दॅट इन द मायटोसिस, म्हणजे ही जी सूत्री विभाजनाची प्रक्रिया आहे या सूत्री विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये वन डिप्लॉइड सेल दॅट इज द 2n, म्हणजे एक जी द्विगुणी पेशी असते गिव्ह द बर्थ, म्हणजे जन्म देते कोणाला, टू डिप्लॉइड सेल्स. आपण काय पाहिलं होतं का याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर न झाल्यामुळे तयार होणाऱ्या सेल्स ज्या असतात त्या कोणासारख्या असतात, पेरेंट सेल सारख्या असतात. म्हणून आता इथं एक डिप्लॉइड सेल जी असते ती कोणाला जन्म देते, 2 डिप्लॉइड सेल्सला. म्हणजेच त्या ठिकाणी परत 2n + 2n अशा 2 डिप्लॉइड सेल्स तयार झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजेच याच्यामध्ये काय घडत नाहीये तर नवीन सेल जे आहे त्या नवीन सेल वेगळ्या असत नाही, त्या पेरेंट सेल सारख्याच असतात. मात्र इकडं जी मियोसिस प्रोसेस आहे, इन द प्रोसेस ऑफ मियोसिस 4 हॅप्लॉइड सेल्स that is the N. 4 haploid cells are born from one diploid cell. म्हणजे एका द्विगुणी पेशीपासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. मग आपण पाहिलेले का 2n पासून अजून एक 2n निर्माण होणं आणि त्याच्यापासून मग याच्यापासून 4 आपल्याला ज्या सेल तयार होतात n n n आणि n अशा 4 सेल तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर याप्रमाणे आपल्याला ज्या सेल्स आहेत त्या सेल्स एका सेल पासून 2 तयार होतात पण त्या काय सिमिलर आहेत आणि इथं 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, त्यांना एकगुणी म्हणलेला आहे. तर 4 एकगुणी पेशीमध्ये तयार होतात एका डिप्लॉइड सेल पासून. आता याच्यानुसार मग आपल्याला काय सांगता येईल की द नंबर ऑफ क्रोमोसोम्स, म्हणजे गुणसूत्रांची संख्या जी आहे नॉट चेंज्ड, म्हणजे इथं गुणसूत्रांची संख्या काय होत नाही, बदलत नाही. म्हणजे समजा आपल्यामध्ये 46 गुणसूत्र जी होती ती 46 गुणसूत्रांची म्हणजे 23 गुणसूत्रांच्या जोड्या होत्या, 23 + 23 अशा जोड्या होत्या. तयार होणारी जी पेशी आहे ती परत कशी असणार आहे, 46 गुणसूत्र असणारीच असणार आहे. म्हणून इथं द नंबर ऑफ क्रोमोसोम्स नॉट चेंज्ड, गुणसूत्रांची संख्या बदलत नाही नवीन पेशीमध्ये इन द बॉन्ड सेल और इन द डॉटर सेल. बट इन द प्रोसेस ऑफ द मियोसिस प्रोसेस मध्ये मात्र तयार होणाऱ्या ज्या सेल्स असतात त्या हॅप्लॉइड सेल्स असतात आणि त्याचा परिणाम असा होतो का नंबर ऑफ क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांची संख्या जी आहे ती बिकम हाफ, म्हणजे गुणसूत्रांची संख्या आपल्याला याच्यामध्ये अर्धी झालेली पाहायला मिळते इन द डॉटर सेल्स. ज्या डॉटर सेल्स त्यांच्यामध्ये ही संख्या कशी झालेली पाहायला मिळते, अर्धी झालेली पाहायला मिळते. आणि अजून एक महत्त्वाचा फरकाचा मुद्दा सांगता येतो, देर आर 4 स्टेजेस ऑफ द प्रोसेस मायटोसिस. मायटोसिसच्या किती पाहायला मिळतात, 4 स्टेजेस पाहायला मिळतात. फर्स्ट इज द प्रोफेज, सेकंड इज द मेटाफेज, थर्ड इज द एनाफेज अँड फोर्थ इज द टेलोफेज.
म्हणजे ह्या 4 टप्पे, ह्या 4 स्टेजेस पाहायला मिळतात ह्या पेशी विभाजनामध्ये. बट इन द प्रोसेस मियोसिस मध्ये आपल्याला देर आर ओनली मेन टू फेजेस और 2 स्टेजेस. महत्वाच्या 2च आहेत, दॅट इज द मियोसिस 1 अँड मियोसिस 2. अशा 2 हे आहेत. आणि थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह जर पाहिलं, म्हणजे थोडंसं अजून खोलवर जाऊन जर पाहिलं, तर प्रत्येक स्टेजच्या, म्हणजे जी मियोसिस 1 जी आहे त्या स्टेजच्या परत ह्या 4 स्टेज पडतात. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज मियोसिस 1. आणि परत 2 ज्या आहेत त्या 2च्या सुद्धा किती पडतात, परत हे 4 स्टेजेस पडतात. म्हणजे इथे आपल्याला मुख्य 2 आहेत, पण उप जर विचारात घेतल्या तर त्या 8 फेजेस आपल्याला सांगता येतात याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हा जो बेसिक फरक आहे तो बेसिक फरक आपल्याला याच्यामध्ये सांगता येतो.